फक्त 1 कप रवा आणि त्यामध्ये आपण 80 पळी पापड केलेले आहेत. बघा ना किती सुरेख झालेले आहेत. एकदम असे काचेसारखे पातळ दिसतात. असं वाटतंय की अरे काय आहे हे? पण तळल्यानंतर इतके भारी लागतात ना, हे बघा. अतिशय खुसखुशीत होतात. एकदम सोपी रेसिपी आहे बरं का. फक्त तुम्हाला इथं सांगितलेलं प्रमाण, टायमिंग आणि टिप्स व्यवस्थित फॉलो करायच्यात. पीठ शिजवताना तुम्ही इथं सांगितलेल्या टिप्स वापरल्या ना, तुम्हाला पापड जमलेच म्हणून समजा. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय वाळवणाचा आणखी एक प्रकार, रव्याचे पळीपापड. पळीपापड करायला एकदम सोपे असतात. फक्त कोणतेही पळीपापड करताना पाण्याचं आणि त्या पदार्थाचं प्रमाण चुकता कामा नये आणि ते मिश्रण नीट शिजलेलं पाहिजे. इथं मी तुम्हाला प्रमाण सांगणारच आहे, शिवाय अचूक टायमिंग सांगेन की जे तुम्ही वापरलं तर तुमचे पळीपापड चिरणार नाहीत, तुटणार नाहीत, अगदी मस्त तयार होतील. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर पळीपापड करायचे त्यासाठीचं साहित्य बघूया. तर आपण घेतलाय 1 कप बारीक रवा. हे बघा एकदम बारीक रवा घ्यायचा. चवीपुरतं मीठ, साधारण एक मोठा कप भरून आहे तर आपल्याला 1 टीस्पून मीठ लागेल. पाव चमचा पापड खार, अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा पांढरे तीळ. आता इथं मी या कपाने सगळं साहित्य मोजून घेतलं. तुमच्याकडे जर असा कप नाहीये, घरातली कोणतीही अशी मोठी वाटी घ्या. त्या वाटीने इथं सांगितलेलं प्रमाण मोजून घ्या. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. आता हा रवा आपण एका भांड्यामध्ये काढूया. तसा तर रवा न धुता वापरला तरीही चालतो, पण पापड किंवा वाळवणाचे पदार्थ करताना ते चांगले शुभ्र होण्यासाठी आपल्याला रवा थोडासा धुवून घ्यायचा आहे. कसा धुवायचा? रवा घातला, त्यामध्ये पाणी घालूया. हलक्या हाताने याला असं फक्त हलक्या हाताने चोळून घ्यायचं आणि याला 10 मिनिटं असंच ठेवून देऊ. तर रवा पाण्यामध्ये घालून 10 मिनिटं झालेली आहेत. आता तुम्ही बघाल पाणी पाणी वर आलंय, रवा रवा खाली बसलाय. वरचं पाणी अलगद काढायचं असं. तुम्हाला पाहिजे तर असं तुम्ही 2 वेळा करून घेऊ शकता, म्हणजे 2 वेळा रवा धुतला जाईल. रवा धुवून घेतला. आता पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. तर आपण या कपाने 1 कप रवा घेतला. आपल्याला एकूण 7 कप पाणी लागतं. 1 कप रव्याला 7 कप पाणी. त्यातलं 2 कप पाणी आपण रव्यामध्ये घालूया. याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. आता इथं एक मोठं जाड तळाचं भांडं तापत ठेवलंय. आता 2 कप पाणी रव्यात घातलं. 5 कप पाणी भांड्यात घालूया. पाच कप पाणी घातलं. यामध्ये घालायचंय मीठ चवीपुरतं, साधारण 1 टीस्पून, पांढरे तीळ 1 टीस्पून आणि पापड खार पाव टीस्पून. हे सगळं चांगलं मिक्स करूया. गॅस मोठाच ठेवू. यावर झाकण ठेवूया आणि याला एक उकळ आणू. तर आता याला उकळी आली असेल, बघूया. तर हे बघा पाण्याला मस्त उकळी आली. आता आपल्याला गॅस कमी करायचा आणि या उकळत्या पाण्यामध्ये आपण तयार केलेलं हे रव्याचं मिश्रण सोडायचं. फक्त रव्याचं मिश्रण सोडण्याच्या आधी एकदा तळापासून हलवून घ्यायचं, म्हणजे हे नीट एकजीव होतं. तर आता गॅस कमी करू. एका हाताने मिश्रण सोडायचं, दुसऱ्या हाताने ढवळत राहायचं. तर हे बघा गॅस कमी ठेवलाय. मिश्रण घालूया, याला हलवून घेऊया. असं केलं की मग गुठळ्याही होत नाहीत आणि मिश्रण चांगलं मिसळलं जातं. आता आपण गॅस मध्यमच ठेवतोय आणि याला तोपर्यंत हलवत राहायचं जोपर्यंत याला घट्टपणा येत नाही. साधारण एक 3 ते 4 मिनिट लागतील. पण हे करत असताना गॅस आपण खूप कमी करू नका, असा मध्यम ठेवूया. तर रवा पाण्यामध्ये घालून 4 ते 5 मिनिट झालेली आहेत. मी सतत याला असं सारखं हलवून घेत होते. गॅस खूप मोठा नव्हता, खूप कमी नव्हता आणि 4-5 मिनिटांनी हे बघा याला अशी उकळी आली आणि हे मिश्रण इतकं घट्ट वाटतंय. जर याहून घट्ट मिश्रण झालं तर थोडंसं गरम पाणी यात घाला. साधारण एक अर्धी वाटी गरम पाणी घालायचं. आता काय करूया, हे मिश्रण तर घट्ट झालेलं आहे, पण याला शिजणं गरजेचं आहे. त्यामुळं याला मंद आचेवर आणखी एक 7 ते 8 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. तर आपण याच्यावर असं अर्धवट झाकण ठेवू. मिश्रण 8 ते 9 मिनिटं मंद आचेवर शिजवू. फक्त दर 2-2 मिनिटांनी याला चांगलं हलवून घ्यायचं, म्हणजे हे एकसारखं शिजलं जातं. एखाद्या स्टेजला वाटलं की खूपच घट्ट व्हायला लागलंय तर थोडंसं गरम पाणी घाला, गार पाणी घालू नका. खूप नाही, अर्धी ते पाऊण वाटी गरम पाणी घालायचं. चला आता याला 8 ते 9 मिनिटं झाकून शिजवून घेऊया. तर अजून एक 10 ते 12 मिनिटांनी आणि रवा पाण्यामध्ये टाकल्यापासून एकूण 15 ते 20 मिनिट होत आलेली आहेत.
आणि हे बघू शकता तुम्ही, आपला हा रवा अजून छान दाट झालेला आहे. त्याचबरोबर आपण बघू ना, तर याच्यावर ना अशी थोडी थोडी साय धरायला लागते आणि याला एक हलकीशी चकाकी येते. आणि हे बघा, हे असं जेव्हा आपण मगाशी करत होतो ते असं चिकटपणा जाणवत नव्हता, पण याच्यामध्ये आता थोडासा चिकटपणा यायला सुरुवात झाली. तर आपल्याला किती वेळ लागला, रवा पाण्याला उकळी आली की त्यानंतर रवा टाकला, तिथून आपण 4-5 मिनटं शिजवलं आणि त्यानंतर झाकून 10 ते 12 मिनटं शिजवलं, म्हणजे एकूण 17 ते 18 मिनिट लागली रवा पाण्यामध्ये टाकल्यापासून. याला मी गॅस बंद केलेला आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर किंवा रेड चिली फ्लेक्स पण तुम्ही घालू शकता, पण ते शेवटी घालायचे. तुम्ही जर ते आधीच पाण्यामध्ये उकळून घेतले तर त्याचा रंग याला चढतो, त्यामुळे हे सगळ्यात शेवटी घालायचं. कोथिंबीर घातली, याला मिसळून घेऊया आणि एक 10 मिनिटं याला असंच ठेवून देऊ. आपण याला प्लास्टिकवर घालणार आहोत, त्यामुळे खूप गरम गरम घालायचं नाही. हे हलकं कोमट असताना याला घालायचं. एक 10 ते 12 मिनटं याला ठेवू आणि मग पळी पापड घालायला सुरुवात करू. तर पीठ शिजवून घेतलं आणि एक 10-15 मिनटं मी ठेवून दिलं, कारण खूप गरम गरम नको, कारण प्लास्टिक आहे ना त्यामुळं. तर आता हे पीठ कोमट आहे, कोमट किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त गरम आहे. आपण आता पापड करायला घेऊ. फक्त गार करायला ठेवतो ना याला, त्यावेळी आपल्याला याला थोडं थोडं मध्ये मध्ये हलवून घ्यायचं, म्हणजे साय धरणार नाही. आता इकडे मी पॉलिथिन घेतलाय. पॉलिथिन घेताना जाड घ्यायचा, पातळ पॉलिथिन घ्यायचा नाही. तर पळीमध्ये थोडं मिश्रण घ्यायचं, पेपरवर घालून याला पसरायचं. आता लक्षात घ्या, रवा आहे हे आत्ता तुम्हाला जाड दिसतंय कारण मिश्रण घट्ट आहे म्हणून. हे वाळून झालं की एकदम पातळ पापड तयार होतात, त्यामुळे खूप पातळ पापड घालायचे नाहीत. बघा, अगदी मी अर्धी पळी पण घालत नाही. मिश्रण घातलं, त्याला थोडंसं पसरून घ्यायचं, बस इतकंच. तुम्ही हवं तर छोटी पळी घेऊन त्याने पटापट पापड घालू शकता, म्हणजे एक एक पळी घ्यायचं आणि घालायचं. खरं तर हे प्लास्टिक आत्ता आलेलं आहे, पूर्वी काही प्लास्टिक नव्हतं. मग कुठलाही पळी पापड असू दे, कॉटनच्या कपड्यावर घातलं जायचं. शक्यतो धोत्राचं कसं एकदम सुती पातळ कापड असतं त्यावर, आणि मग त्याच्यानंतर ते त्याला चिकटून बसायचं. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते वाळलेलं असायचं अर्धवट, त्यावेळी त्याच्यावर मागून पाणी मारलं जायचं, मग त्याच्या कडा सुटायच्या आणि मग उलटलं जायचं. मग त्यानंतर कपड्यावर चिकटून बसत नाही. असं तुम्हाला हवं तर तुम्ही तसंही करू शकता, पण त्याला फार त्रास होतो, ते पापड लवकर वाळले जात नाही, कारण पाणी मारावं लागतं म्हणून. म्हणून थोडंसं गार करून पॉलिथिनवर घालायचं. तुम्हाला अंदाज येतच असेल, हे बघा इतपत पातळ मिश्रण आहे. चला, सगळे पापड घालून घेते. सगळे घालून झाले की मग तुम्हाला भेटते. तर हे बघा, इथे मी एवढे पापड घातले, बाकीचे आतमध्ये घातले. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, हे मिश्रण आपण आधीच एक 10-12 मिनटं गार करून घेतो. ते हलकं गरम असताना आपल्याला पापड घालायचे, पण हे खूप गार होऊन देऊ नका हं, नाहीतर मग काय होईल, पापड व्यवस्थित पसरता येणार नाही. तर तुम्ही एक करू शकता, 10-12 मिनिटं मिश्रण थोडंसं गार करून घेतलं की मग जेवढं लागणार आहे तेवढं एका भांड्यात काढायचं, बाकीचं झाकून ठेवायचं. त्याचे पापड घालून झाले की मग घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला पापड करायचे, म्हणजे मिश्रण गार होणार नाही आणि व्यवस्थित पापड पसरवता येतील. तर आता माझे सगळे पापड घालून झालेले आहेत. याला जर ऊन मिळत असेल तर 2 ते 3 दिवस लागतात वाळण्यासाठी, आणि जर ऊन नसेल तर हवेशीर जागी तुम्ही सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवा, मग 1-2 दिवस जास्त लागतील. दुसऱ्या दिवशी हे पापड काय होतात, असे थोडेसे उचकटल्यासारखे होतात. मग यांना उलटं करून घ्यायचं आणि मग 2 दिवस वाळवून घ्यायचं. तर चला, पापड तर घालून झालेले आहेत, वाळल्यानंतर भेटूया. आणि हे घ्या, आपल्या मस्त रव्याच्या पापड्या तयार झाल्यात. असं वाटतं प्लास्टिकचा तुकडाच आहे, इतका छान झालेला आहे. एकदम काचेसारख्या दिसतात, हो की नाही? आणि एकदम पातळ पातळ झालेल्या आहेत. असं असं केलं तरी सुद्धा तुटत नाहीत. आपण 1 कप रवा घेतला होता. वजनाने म्हणाल तर 200 ग्रॅम रवा असेल किंवा थोडा जास्त असेल. पाव किलो पण रवा नव्हता. तेवढ्या प्रमाणामध्ये 80 पापड तयार झाले. आणि मी काय केलं, टेबलस्पूनने बरोबर एक एक पापड घातला. प्रत्येक वेळी एक समान पीठ येत होतं, त्यामुळे सगळे पापड एकदम एकसारखे झालेले आहेत, साच्यातनं काढल्यासारखे. हे पापड वाळायला फार दिवस लागत नाहीत, एकदम पातळ असतात. त्यामुळं ऊन जरी नसेल तरी 1 ते 2 दिवसात वाळतात. ऊन असेल तर 1 दिवस किंवा आणखी एखादा अर्धा दिवस पुरेसा होतो. तर अशा प्रकारे आपण हे पापड वाळवून घेतलेले आहेत. हे पापड स्टोअर कसे करायचे? हे पापड वाळल्यानंतर स्वच्छ कोरड्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा, वर्षभर छान टिकतात. फक्त शक्य असेल तर पापड वाळल्यानंतर असे ताटात काढून कमीत कमी 1 ते 2 तास उन्हामध्ये लावा, म्हणजे आणखीन जास्त टिकतील किंवा जाळी येण्याचा प्रश्नच उरणार नाही. असे आपण बघायला गेलं तर 80 पापड तयार झाले, वजनाने 150 ग्रॅम पापड तयार झाले असतील. तळून बघूया. तर जरी आपल्याला हे पातळ वाटत असले तरी यांना कमी समजायचं नाही, हे चिवट असतात, त्यामुळे तेल व्यवस्थित गरम पाहिजे. तेल चांगलं तापलंय, पापड तळायला सोडूया.
हे बघा किती सुरेख पापड आपला तळला जातोय. वाह, मस्त. तेलकट होत नाही तर हे पापड जराही. फक्त तेल व्यवस्थित तापून देऊन मग तळले ना पापड छान तळले जातात, जास्त तेल ओढणार नाही. काढून घेऊया. एक 4-5 पापड तळू. आता तेलाने चांगला ताव धरलाय. आता पापड मस्त तळायला सुरुवात झालेली आहे. असं वाटतं सगळे तळत राहावेत, इतके मस्त वाटतात. तर वाळवणाचे बरेच प्रकार आहेत, करेल तेवढे कमीच आहेत. त्यामुळे याआधी पण आपण बरेच प्रकार बघितले, आत्ताही दाखवतोय, पुढेही आणखी दाखवणार आहेत. असे सोपे वाळवणाचे प्रकार करण्यासाठी, अचूक प्रमाणात करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इथं सांगितलेल्या टिप्स वापरून हे रव्याचे पापड जरूर करून बघा. आता यातला एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, एकदम मस्त पापड झालेला आहे, है ना? छान, एकदम खुसखुशीत. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही रेसिपी जरूर करा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.